जेवढं नशिबात आहे तेवढं होणारच आपल्या. तुम्ही काही जरी केलं तर नशिबात आहे तेवढंच तुम्हाला मिळणार आहे. जास्त बी नाही कमी बी नाही तेवढं. अरे त्याला बैल इथं फिटून पडायला लागली मी. बरं काय तो म्हणायचं पाक मेला असतं नाही उन्हानं. असू दे, उद्या त्याला मारतो. एकदा मी युरियाची फवारणी केली पप्पांनी, मी उसाच्या भोंड्यावर लावलेला आणि भोंड्यावला भुईमुगाला म्हटलं युरिया जरा घालून औषध सगळं मिक्स करून मारला आणि दुसऱ्या दिवशी भुईमुगच जाया. तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तळकदार बळकदार स्वस्त मजबूत टिकाऊ खट्ट अशा आढावा घेण्याच्या ब्लॉगमध्ये. तर परवा दिवशी मी भर पावसात कोळप मारून माझा सगळा कार्यक्रम टकाटक पैकी केला, कोळप मारण्याचा मायाच्या रानाचा. आणि सध्या मम्मी आमच्या आले आढावा घ्यायला येतं कोळप कसं कसं मारलं ह्या रानात. बल्लाड्या अशा रानात कोळप कसं मारलंय ओके ओके मारले का काय ही बुंड राहिलेली मारून घ्या. बुंड जरा राहिले ते वाटतं ती मारून घ्यायचं तेव्हा तर नाही. मग असं आमच्या मदर यांचं वक्तव्य आहे. हा बारकी पास घालून शाना मारलं तरी चालतं, मुजत नाही. हा तीच तेवढं निघालं. विषय काय होतो माहिती का, ती जर तिथं मारायला गेलं का नाही कसं सांगितलं तरी भुईमुगाच काकरे व्हायचं का नाही, सांगितलं तेव्हापासून घालत नाही ती. आज जरा अलीकडे घातलाय. विषय काय झाला, जरा पलीकडच्या तिकडल्या टोकाचा मुरुम जरा JCB न्यायला लागलाय, त्यामुळं जरा भुईमुगाची नासधूस होत्या. कडकडनं भुईमुग जरा चेंगरला जातो त्या चिनवेल मध्ये त्या पोकलँडच्या. काय पाक निघून जाते बघ काय मारलं की बारकी पास हा घालायची. इथं तर राहिलं बघा. ह्याच्यावलं तर मी मारलंच नाही बघा. ह्याच्यावलं मोठं व्हायला लागलंय, मारलं नाही मी ह्याच्या कोळप. ह्याच्यावर कोळप मारले, ह्याच्यावर काय नाही तण उगवलं नाही. ह्याच्यात राहिलंय ह्यात हो हिच्या गावात इथं बी जरा राहिलं बघा आडावा तण बघा. तण बघा केवढं मोठं झालंय. नुसतं जरा राहिलं इकडं ह्या जरा थोड्या वेळा अंतरापर्यंत. काय ती बघा आमच्या चुलत्यात मेंढर बसवलेलं टकाटक आहे. ती बी चांगलं उगवले खट्ट मोठे व्हायला लागले. आपल्या जरा मोठ्या नाही झाले काय का खात नाही आपल्याला कुठे एवढे हे मेंढर बसविल्या. आता मोठा पाऊस पडला की एरिया आणून टाकायचा म्हणूनच कळपाच्या पाळ्या घालायच्या. हा मोठा पाऊस पडत असं वाटतंय काय पडणार की हे बघा तण बघा की तण. पाहिजे ह्याच्यावर मारलं नाही मी कोळप, इकडं मारलं इकडं तण नाही, आणि ह्याच्यावर मारलं नाही तेव्हा तण बघा किती उगावले. विषय हार्ड झालाय तणाचा. मारलंच पाहिजे तण. पास घालायची हा मारायचं चालतंय. काय होतंय ती भुईमुग मुसतो या. आता तो डोंबा मोठा आहे ना, ह्यो डोंबा मोठा आहे. ह्यो डोंबा मोठा आहे. एवढंच पडतंय. हा तेवढं पडू दे. ती पूर्ण भुईमुगावर पडले की परत ना भुईमुग मरतो या. तेव्हा तसा विषय होतोय. असं तर काय करू नको, पायानं परत माझं मारतो. तर मदर आमचे लागले आडाव घ्यायला टकाटक पैकी. आता हो जिथं बुंड राहिली ती तिथं तण बघाय कसलाय. जागा नाही उगवाय, जागा नाही तणाला. एवढं तण आलंय. आणि पण भुईमुग क्वालिटी आलाय मम्मी काय बी म्हण. भुईमुग टाकाटक उगवलाय. हा भुईमुग खड्ड उगवलाय एकसारखा. कसा भुईमुग उगवला आता लाईनी दिसते तर लाईनी एकसारख्या कसल्या भारी लाईनी दिसते त्या. असं एका रेषी दिसते, एका रेषेत टकाटक पैकी. आणि मदरला आमच्यापेक्षा ह्यांचा भुईमुग कसा उगवला हे लय बघायची आठवण. कसा उगवलाय क्वालिटी उगवलाय त्यांचा पण एकसारखाच आहे रेषेत एका. जर जोरात आहे. आपला पण आहे 20 वर्षाचा ताव द्यायला लागले रान. असं काही वावगं काय नाही, ओकेच आहे सगळं टकाटक आहे. काय करायचं फवारणी केली नाही, टॉनिकची आणि युरियाची फवारणी केली म्हणजे विषय गोल होतोय. युरियाची करायची नाही, एकदा जाळून ठेवलाय सब. एकदा मी युरियाची फवारणी केली पप्पांनी, मी उसाच्या भोंड्यावर लावलेला आणि भोंड्यावल्या भुईमुगाला म्हटलं युरिया जरा घालून औषध सगळं मिक्स करून मारला आणि दुसऱ्या दिवशी भुईमुगच जाया. दुसऱ्या दिवशी पानं कोमाजलेली अशी भुईमुगाची पाक. कुठं आहे हा होय बघा इथं जरा जाया सोकले त्या बघा. इथं ह्या इथं सोकले त्या, ह्या इथं सुकल्या, ह्या इथं सुकल्या. जिथं जिथं जाया सोकले त्या तिथं हुमणी आहे. अगं हुमणी असायला रानात माती आहे का? हुमणीनं काय दगड खायची का इच्छा गावात दर्शना. तर चालतंय मदर यांचा आमच्या आढावा चालू आहे. 20 वर्षानंतर पेरलेला रान कसा कसा विषय आहे तो बघायला लागलोया. आणि जिथं जिथं मी कोळप मारलं नाही तिथं तिथं आवाज ढवळे तण उगावले. विषय हार्ड आहे त्यांना. ही बघा की उगवाय जागा नाही याच्या गावात दर्शना. हा तर उद्या मला टाइम नाही, उद्या मला ब्लॉक करायला दुसरीकडे जायचं आहे. सॉरी शक्तिमान, जुळणार नाही माझ्याकडून. का उद्या जरा बरा बाहेर जायचं आहे. बाहेर एक कार्यक्रम आहे माझा, तिकडे जाऊ शकतो मी. त्यामुळे उद्याच्याला आढावा घेणं माझं चुकीचं आहे. म्हणजे इकडे मी येऊ शकणार नाही उद्याच्याला मला वाटतंय.
एवढ्यात राख आहे बघ साहेब. राखचं जरा जास्तच असतं राख ते काहीतरी XYZ असतंय केमिकल त्या कंपाऊंडमुळे चांगला भुईमुग येतोय असं म्हणते ती. पण पिवळा पडलाय राखातला भुईमुग जरा काळू की नाही त्याला. एरिया टाकला काय युरिया टाकला आता युरिया टाकलं तेव्हा बघू. आणि बांडगो आणि दगड मध्येच टाकले वाटतं टॉलीतनं पडलेली दिसते ती. ही दगड टॉलीतनं पडलेली दगड दिसते ती. नाही नाही आपण फेकलेली मीच फेकलेली दगडा ती. त्या तिथं दगड निघालाय बघ मोठा हाय का. कोळप मारताना दगड निघलेला होता तेव्हा मोठा. आयला टिटवीची अंडी येते काय तिकडं. टिटवी बसल्या होत्या तिथं पुढं बसल्या समोर. आता काय तुम्हाला दिसत नसेल टिटवीचा आणि दगडाचा आकार सेमच आहे म्हणजे रंग सेमच आहे. जिथं बसल्या तिथं जाऊन अंडी आहे ते बघतो. ए मारलंय का नाही मारलं. नाही मारले राहिलं असेल राहू तिकडं. चार सऱ्या मारली तर तिकडच्या बोंबलं तर तसं भांगलचा कुठलं अगे इकडं तण कुठं आहे एवढं. हे तण बघ इच्छा का? एक कानाचा गड्डा धरून जाऊ असू दे असं उद्या मारा येईल. कसलं उद्याच्याला येऊन मारतो. राहिलेलं किरकोळ आहे जरा किरकोळ आहे मम्मी लय नाही. अरे त्याला बैल इथं फिटून पडायला लागली मी इच्छा का? काय तण म्हणायचं पाक मेला असतं नाही उन्हानं बरं असू दे उद्याच्याला मारतो. पहिलं मार उद्याच्याला मारतो त्याचा आढावा उद्याच्याला कार्यक्रम करून टाकतो. आणि पुढच्या बाजूला आदिवासी झालं की आम्ही येऊन भांगलणारच आहे. कोण पप्पन तू होय. दुसरं काय काम आहे म्हणा आता. हा, मस्त पाचट काढायचे पाचट किरकोळ आहे. पाचडीचा विषय आढा आईच्या गावात मच्छर चावला बघा. आईच्या गावाच्या मच्छराच्या. तर चालत बोलत आम्ही गाडी आमची त्या डोकाला तिकडं आम्ही इकडं पर्यंत आलोया चालत बोलत मम्मीने लगेच बघा काम कष्ट हे जीवन लगेच कष्ट करायला चालू केलं विषय हार्ड. हे असलं सगळं काम केने केनं हे होईल ग. ती बारक तण कुठला मला बी माहित नाही नवीन आहे. झाडावेलचं आहे. झाडवेलच आहे काय. हा झाडवेल मोठं झालं. त्याचा काय उपयोग असतो झाडवेलचा. काय उपयोग आहे झाडं इथे ती बैल नाही शिवी मोठी झाड होती मोठी. पण एवढा विषय आमच्या मायाला आम्ही भुईमुग केला सगळं झालं सगळा विषय झाला. पण मग पाऊस म्हणावा असा नाही यावर्षी. पाऊस आहे आता पाऊस काय सुद्धा नाही. हे बाय पुढनं आबा येतंय नाही पण आणि आबा मोकळं जातंय पळतंय असं. 2-3 दिवसात की नाही हा पावसाच्या याच्या आधी कोळप मारून घेतो त्याच्या आधी. वाळलं पाहिजे कसलं आहे जबरदस्त काय? उगवलंय ते. आगे वाढतंय ती लय लोड नाही त्याचा घ्यायचा. ते मग त्याच्या बरोबर मारलं तर आता दुसरी पाळी घालायला आली असते ना. मग दुसरी पाळी ह्याला पाळी दुसरी ह्याला पहिली पाळी घालतो आणि त्याची दुसरी पाळी चालू करतो. तर काय लय लोड घ्यायचा नाही. आणि मम्मीनं मधीच काहीतरी असुविधा केलं खेदे मम्मीनं विषय बदलला. तर इकडं आमचा मुरुम काढायचा चालू आहे बघा इकडं रानाचा. काढला का एकसारखा काढलाय का आता. मग काय खट्ट दिसतंय का ना आता रान टाकाटक. हे चढच आहे तेवढं काही. ही बघा इथनं बरोबर तेवढा रस्ता ठेवलाय आणि रस्त्या बरोबर घासून काढलंय सगळं चकाचक पैकी काढून टाकलंय. इकडे काय येऊ चढच आहे. इकडे आमचं रानाचं ओरिजिनल रान आहे ओरिजिनल. हे रान आमचं पहिलं बी असंच होतं. त्यात जरा दगड आधी मध्ये कुठं तर आहे बघा. ही असली ही दगड काढायला लागणार मम्मी आपल्याला. ही तेव्हा बाई अशी राहिलेली कडेला आधी मध्ये ती तेवढं ते साईडला लावायला नेणार आहे ती बी कवा नेतं. भरून येणार आहे भरून साईडला नाही लावणार. नाही साईडला लावल काहीतरी करल. ही इथं एक ही राहिला बघा टोया राहिला सगळा मोठा बलाढ्य. नाहीतर आमचं रान पाकडपर्यंत नाही, बरोबर तो रस्ता आहे बघ. बरोबर काढले रस्त्याबरोबर काढलंय बरोबर त्याने. ही बघा ही कसली मोठी दगडायची आजच्या गावात बलाढ्य दगडायची. हे काय ढकललंय इकडे कसली दगडायची मम्मी ही. नाही ती त्या- नाही वर लावतो म्हणलाय तो. जर नाही लावली तर जीसीबी त्याला ओढून आणून लावायला हवं पण त्याला सुट्टी द्यायची नाही. बाहेर नेऊन टाक म्हणा, नको. चालतंय की बाहेर नेऊन टाकल नाही त्याला वापरायला येणार तो दगड ही. काय माहित. काय मोठ्या भरील चालतील की दगड ही हा, आरामात. काढली ती पण ही दगड क्रशरवाल्याने चालत असतील की मोठी ती काळी कुट्ट. पुन्हा कोण नेऊन- कसली दगडायची बघा की बलाढ्य गावात धरून शेना. आणि तिकडं बघा त्या तिथपर्यंत कडपर्यंत राहणार आपलं. ती दिसतंय का सगळं हिरवं तिकडं तिथपर्यंत. काढलं तिने. हा आता मधलं उचललं की काय म्हणतात मधलं उचल देते ते लय काय लोड घ्यायचा नाही त्याचा. मधलं उचल देत लगेच. पूजेचं. तर चालतंय आढावा इथला घेतलाय आम्ही पाकडपर्यंत आलो रानाच्या आढावा घेत. जरा मध्ये तिथं राहिलंय जरा कोळप मारायचं. थोडी टाकायची काढ. कुठली ही कडची होय. हे असू दे काय होते कडला जायची ती कशाला? कडला जायची किती झाड बघा ती देते का? कडला कशाला? कडला झाड आहे ती पडायला, करंजा बिरंजा. रान पडायला. बरं चालतंय काढून टाकू त्याला लय लोड नाही. जर गावगंडी असली तर गावगंडी ठेवू त्याला काय बिया लागत नसलं तर त्या काय लय लोड घ्यायचा आहे काय म्हणा मित्रांनो. चला. हा मस्तच झालं. तर एकसारखं झालं रान बाय वाढलं किती बघ की रान.
एरिया आहे तेवढा, जेवढा ते तिकडे एरिया का ना राहण्याचा तेवढाच इकडे राहण्याचा एरिया झालाय मम्मी, काय म्हणायचं आहे? नीटच पट्टी झाली नीटच पट्टी झाली टकाटक एकदम. इकडे जास्तच आहे. इकडे जरा जास्त आहे रान तिकडल्यापेक्षा. कोण्यासनं गेले हम्म. हाय करायले. इकडे जरा वळलाय ओके आणणार बघा तिथनं तसा आज वळलाय, ती तिरकं त्यामुळे जरा ही गेलं गेले. घातलं. तिकडं फ्रंटला जरा तिरक घातली, त्याला पर्याय नाही त्याला. काय नाही, हा आपलं गेलं नको व्हावं. असंच चालाय तेवढं. आता कसं आहे, गेलेलं जेवढं नशिबात आहे तेवढं होणारच आपल्या. तुम्ही काही जरी केलं तर नशिबात आहे तेवढंच तुम्हाला मिळणार आहे. जास्त बी नाही आणि कमी बी नाही, तेवढं काय म्हणायचं आहे. हे आता नांगरून टाकायचं. हे आता पुढल्या वर्षी नांगरायचं आणि पुढल्या वर्षी रान कडपर्यंत सगळं करायचं, कडपर्यंत सुट्टी द्यायची नाही आणि परत कॉपी करायला नाही. चलो आता तिकडे जाऊया गाडीकडे. आढावा इथला घेतलाय मधरनं जाता जाता. आणि काय काय मम्मी म्हणत्या, एक बालाड्या कुठला तर मोठा विषय असला तर लगेच जातो तुम्हाला काय विषय आहे मम्मीचा देव. तर इथला सगळा आढावा टकाटक पैकी झालाय आणि थोड्या वेळात पाऊस सदृश्य वातावरण होईल असं आम्हाला वाटायला लागले. त्यामुळे लवकरात लवकर आम्ही आमचं मार्क म्हणून घराची दिशेने करतो. काय म्हणा म्हणतात, येत नाही तर. येतो या पाऊस. त्या डोंगरावर दिसतंय लगेच पावसाला. डोंगरावर पाऊस नाही तिकडं, पण पाऊस पडला पाहिजे, त्याशिवाय आमचा भुईमुग चांगला आहे असं नाही. तर चालतंय भुईमुग मम्मी ओके. जरा तिकडं ही मारायचं राहील तेवढंच मारायचं थोड्या वेळ उद्याच्याला. आता उद्याच्याला कामावून आलं या माडीचं लोकांना घासून लगेच कार्यक्रम इथला चालू करायला लागणार उद्या. तर आम्ही आता आमचं इथलं आवरावरी करून निघालो घराकडे. तर चला, चिंगळू महाराज दंगा करत असतील, उठला असतील, जाऊन बघूया कसा कसा विषय आहे. तर आत्ताच आम्ही जस्टच माळ सगळी आवरावरी करून आलो आणि इथं तुम्ही बघू शकताय चिंगलू शर्ट तेव्हाच आहे. नवीन कट ड्रेस, नवरदेव बघा कसा आहे आमचा नवलदेव. नवलदेव आणि नवलदेव लागलाय सीताफळ खायला. नवलदेवाची मम्मी बी खायला लागली सीताफळ. नवरदेव कुठे निघालाय तिकडं पळत पळत? कुठे पळताय? तर आम्ही जेव्हा मगाशी जेव्हा आम्ही धार काढायला मळ्यात गेलतो आणि माळाला आडाव घ्यायला गेलतो त्यावेळेला ह्यो झोपलेला होता आणि आता कसं उठून पळायला लागला बघा. गेला पळून गेला, आत पळून गेला बघा तिकडं. टांग 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 केलं चिंगलेश्वर. पळाला गेला तिकडं. तर चालतंय आता चहा वगैरेचं स्नेह चहाचा आस्वाद घेऊया थोड्या वेळात आपण मित्रांनो. निकिताजी यांच्या कोमल नाजूक हाताने चमचमीत आणि एक सुंदर गोड, एक सपाक गोड नाही सपाक चहा करेल थोडासा, तो पिऊया आता. तर सध्या मी आणि आमचा चिंगळू महाराज बसलोय चहा प्यायला इथं. आणि चिंगळूनं बघा बिस्किट खायला लागलाय. आता जरा चालू केलंय त्यामुळं कॅमेरा चालू केलाय त्यामुळे शांत बसला या, नाहीतर ओय करत इकडे तिकडे पळत होता. आणि यांचं चाललंय वार्तालाप खराब झालाय. मम्मी लागले ते शेंगा सोला पावत्याच्या आणि याचं बघा असं चालू आहे मगा त्यांना. बघा कॅमेरा दावला की लगेच ग बसतोय. आता माझा चहा पण तिथं आहे आणि चहाला मारायला लागलाय लाता. बघा हसतोया. बघा बाळा तुला काय कळतं का रे जरा तरी? ए चिंगली तुला काय कळतं का जरा तरी? हाय ती काय दिलं घरा आगाऊपणाच करतोय नुसतं है नाही. आजारी होता तवा कसा होता आणि आता लगेच लागला दंगा कालायला शिंगला कुठला. तर चालतंय चहा स्नेह चहाचा आस्वाद घ्यायला लागले सगळेजण मिळून. एक नंबर दुधाचा चहा, कोरा काळा कुट्ट माझ्या चेहऱ्यासारखा चहा पितो आणि जरा रेस्ट करतो. परत आता डायरेक्ट आपण भोजन काय मेनू काय जेवणात आज? पावट्याच कालवण, चपाती, भाकरी. चालतंय जेवणाच काय मिळणार थोड्या वेळात बघूया आपण. तोपर्यंत चिंगळ्याला बघा काय करतोय. हाय का भाकरी तेल चटणी फक्त सपला विषय एंडच. आवरा मायनस नाही आवरा प्लस करून टाकला एकत्रजी यांनी. तर चालतंय चहा पितो, स्नेह चहाचा आस्वाद घेतो. इकडल्या बाजूला फिरतो, इकडे चहा आणि इकडं मोठा राखीस आमचा चिंगळू महाराज. एकदम बिस्किट तोंडात घालणार बघा मोठा राखीस. भांडुगलेश. तिकडं मदर तेरेसा बालाडे राखीस आणि इकडं बालाडे राक्षसाचे शिष्य. आणि मी सध्या एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व चहा पितो. आणि बिस्किट खाणार आहे मी राखूच नाही साधा माणूस सर्वसामान्य माणूस आहे. सेनापती. तर चालतंय चहा पितो मित्रांनो, जरा भुका लागली त्या. तर स्नेह चहाचा आस्वाद आम्ही घेतला आता सध्या जस्टच
आणि अचानकपणे एवढा मोठा मनवा पेटला की बदाबद पाऊस पडायला लागला बाहेर. च्या गावातून कसला पाऊस पडायला लागला बघा की विषय हार्डा पाऊस होता. बदाबद पडायला लागला. ही बघा बघा पाणी झाम 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 करतोय. आबाळ बघा कसला आलं या. आबाळ कडकनाथ आले कडकनाथ आबाळ एकसारखं सगळं झालं. विषय हार्ड पाऊस लागला जोरात पडायला. विषय हार्ड पावसाचा होता. आता सुट्टी नाही भज्या पाऊस. मळाचा आढावा घेऊन आलो तेव्हा मळाला काय सुद्धा पाऊस नव्हता. आता उद्या सकाळी जाऊन बघायचं मळाला पाऊस किती पडलाय काय पडलाय. उद्या ज्याला मी कोळपं मारायला जाणार आहे तेव्हा कळलंच तुम्हाला पाऊस किती पडलाय. भज्या पाऊस चालला भज्या आणि एकसारखं वातावरण आहे बघा की सगळं एकसारखं एकसारखं. इकडं पण एकसारखं आहे सगळं माझं. जोरात पाऊस पडायला लागलाय. तर घरातली लाईट वगैरे सगळंच गेलंय. पाऊस अचानकपणे वाढला. भज्या पाऊस पडायला जरा वरनं आढावा घेतला. आता खाली आलो काढणं पण पाऊस बघा दिसतोय. गेटच्या वर टिपकत टिपाक गेट बघा एकसारखा पाऊस आहे कसा भज्या पाऊस. तर बापानो सध्या घालते आताच घाल. तर बापानो आजच्या असुविधा केले खेदे. तर विषय असा झालाय पाऊस सदृश्य वातावरण जास्त झाल्यामुळे आमच्या घरातली लाईट गेल्या आणि लाईट गेल्यामुळे आम्ही चार्जिंगच्या बलावर तरलोय सध्या. आणि चिंगळू महाराज आणि मी सध्या बसलो इथं भोजन ग्रहण करण्यासाठी. आणि भोजनामध्ये काय काय कार्यक्रम आहे सोयाबीन आणि त्यावर थोडंसं टाकलेलं निकताची आणि दही. आणि त्यांचा विषय असा आहे दह्यामध्ये त्यांनी खरडा घेतलाय आणि इकडे आमची मम्मी बसल्या. पण जळजळायला लागले मला. खरडा क्वालिटी झाला नाही लय मस्त झालं. मस्त झाला खरडा. निकिता गच्च का सुट्टी देऊ नकोस आणि एकदा घेतलास तर परत मागू बी नकोस. हायचे का जवळच आहे माझं मी घेतो मला माझं मी घेतो. असं घ्यायचं. आणि तळण पण जरा तळले. मला नको खरडा नको. खरडा मला पित्त होतोय. खरडा मी लय खायत नाही. आणि चिंगळू महाराज सध्या माझ्या मांडीवर बसलेली. हा घ्यायला तिकडे बसवा. तर चालतंय भोजन वगैरे ग्रहण करतो मित्रांनो. तो खरडा मस्ती झालाय मस्तच बघा वास बीस मस्तच. आणि सध्या इथं विनायक माईचा कार्यक्रम चालू आमचा आणि भोजन ग्रहण करताना आम्ही तीच बघतोय. लाईट गेल्या त्यामुळे सध्या मोबाईलवर लावले नाही तर पलीकडे टीव्ही बघत जेवणार होतो आम्ही. पार पडलाय आणि भोजन वगैरे ग्रहण आता करायचं आहे. टकाटक पैकी वातावरण आहे आपलं. दही आणि सोयाबीन कालवून आणि त्यासोबत स्वस्त मजबूत टिकाऊ कडक लज्जतदार अशी भाकरी ही खाऊन आपला पेट पूजा करून कार्यक्रम करून झोपायचं गपगार. कारण लाईट गेल्या. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ध्यानानं. बटन दिसते बघा ती सबस्क्राईबचं ते करून टाका आणि व्हिडिओ लाईक करून टाका आणि टाटा बाय बाय.